नांदेडच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना बेदम मारहाण। मंत्री छगन भुजबळांनी जखमी पत्रकारांची घेतली भेट। रुग्णालयात जाऊन मंत्री भुजबळांनी केली पत्रकारांची विचारपूस। मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याच्या तयारीला सुरुवात। नारायणगडावर जरांगेंचा दसरा मेळावा। ग्रामस्थांकडून मैदान स्वच्छता मोहीम। शेतकऱ्यांनी केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता विविध पिकांचं उत्पादन घ्यावं। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचा शेतकऱ्यांना सल्ला। यवतमाळमध्ये उमरखेड इथं आरक्षण बचावासाठी आदिवासी समाजाचा एल्गार मोर्चा। मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव मोर्चात सहभागी। जळगावात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी। देवीची मूर्ती खरेदी करण्यासाठी लगबग। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तीच्या दरांमध्ये वाढ। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 2,58,000चं क्षेत्र बाधित। कापूस, सोयाबीन, तूर पीक उद्ध्वस्त। ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा नेपाळसारखी परिस्थिती होईल, शेतकऱ्यांचा इशारा। 25 गुन्हे दाखल असलेल्या इराणी टोळीला अमरावती पोलिसांकडून अटक। पोलीस असल्याची बतावणी करून सुरू होती लुटमार। आरोपींकडून दागिन्यांसह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त। यवतमाळमध्ये पदभरतीच्या नावाखाली युवकांची आर्थिक फसवणूक। उमेदवारांकडून 15,500 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट घेतलं गेल्याचा प्रकार उघड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।